हाय भावानू, जेवलं का? काय खाल्लं? आत्ताच मी जेवण घेतलंय. म्हणले जरा भावांसोबत बोलायचं. अगं मी काय खाते? समजलं काय हे? बघा काय तुम्हाला समजत नाही तर सांगते. खाऊ नका. दूध आणि चपाती खाल्ली कधी नाही ना? मुलांना खायला द्या. चांगली लागते पहिली गोष्ट दुधासाठी. आणि हे मुलांना भाकरी खाते. आणि बघा लहान मुलांना असं चुरून दिलं ना तर कसं आहे, ते लहान मुलं काय खात नाही, नुसते बाहेर त्याला दूध आणि भाकरी ही आईच्या मायेने आईचं अन्न आहे ना, ती मुलं नक्की खाणार. मी कधीच एकदा चालून बघा, नंबर लागतं. आणि जास्त काय कष्ट बी नाही आणि काय करायला बी नाही लागत. फक्त दूध घ्यायचं, थोडीशी साखर घ्यायची, टमाटर टाकायची, चोरायची, मस्तपैकी चोरायची आणि खायची. आणि तुम्हाला सांगू, ज्या टायमाला तुम्ही चुरचीला आणि चुरलेलं अगर तुम्ही दूध मुलाला प्यायला द्यायची ना, एकदम चवीनुसार लागतं. आता मला आवडतं. आणि माझी आई त्या टायमाला मला दूध चपाती नाही तर भाकर कमी खायची, तर चुरून बिरून द्यायची ना, तर बघा आईची माया उतरलेली असते, आईच्या हाताची चव त्याच्यात उतरलेली असते. म्हणून ते एकदम म्हणजे असं लागतं ना, तसं काही अमृत पिल्यावाने. आता अमृत तर कोणी पिलं नाही, पण ते म्हणतात ना, स्वर्ग नाही पाहिले कधी, स्वर्ग नाही पाहिले कधी, मला ती बघायचे बी नाही. स्वर्ग नाही पाहिले कधी, मला ती बघायचे बी नाही. आता माझ्या आईच्या हातामध्ये ती चव आहे, माझ्या आईच्या हातामध्ये ती चव आहे, इतर देवांमध्ये सुद्धा नाही. म्हणून दूध आणि चपाती आणि आईबापावरती खरंच लय प्रेम करा. चालू ना, पिण्यामध्ये भारी मजा असते. बघा मस्त.